माझ्या अधिकाराची सीमा मी जाणते. फार सृष्टीच्या पलीकडे अदृश्यात बसून जो कोणी हे अधिकाराचे व्यवहार ठरवित आहे त्याला इतर सारं माहीत असेल, पण प्रेमाचा धर्म मात्र त्याला उमगलेला नाही. ज्यावेळी प्रेम करण्याचे आणि करून घेण्याचे अधिकार निर्माण होतात त्याच वेळी प्रेम नष्ट होतं आणि उरतात केवळ काचून काचून परस्पराला ठार मारण्याचे अधिकार. महाराज, माझी शपथ आहे तुम्हाला. राहू दे क्षमा. तू राजकन्या असून दासी झाली आहेस. मी माणूस असून जनावर झालो होण्याचा प्रयत्न करीत आहे. एखाद्या वेळ अजूनही वाटतं की हे सारं चूक आहे. मध्य आणि मंचक यांच्या पलीकडे माणसाच्या जीवनाला काहीतरी अर्थ असायला हवा. नसला तरी तो द्यायला हवा. माझ्या राजेशाही मंचकावर नव्या नव्या शरीरांचा कुस्करा करताना, मद्याची खड एकामागून एक पोटात रिसवताना, जनावर मारताना कधीतरी काळजा कट्ट्यात गेल्याची वेदना होते आणि वाटतं की छातीवर हात दाबून पृथ्वीच्या सरहद्दीपर्यंत सारखं पळत सुटावं, सारखं पळत. अजून मनाचा दगड होते, पण होईल. माझी खात्री आहे तो होईल. क्षमा. आता हे विचार नको आहेत तुला, पण माझ्यासाठी एक तू गाणं म्हणशील? हो, आपण म्हणाल तर नक्की म्हणेन मी. म्हण. आपल्या लाल केशरी कोमल आणि तीव्र सुराने माझ्या सभोवार एक अभेद्य भिंत उभारून मला हात कोंडटून टाकणार. यातनांनी भरलेली माझी जाणीव नष्ट करून मला थोडा वेळ स्वरमयी करून टाकणार. जीवनाच्या खातेल्यात असताना माणसाच्या मनाला सौम्य शून्य अशा स्वर्गापर्यंत पोहोचविणार. क्षमा, मला संगीत हवा. आपण म्हणता तसं सामर्थ्य माझ्या गीतात आहे की नाही मला ठाऊक नाही, पण म्हणते मी.